रतिया बीती तुम बिन मोरी, रतिया बीती तुम बिन मोरी, अब ना सताओ मोसे सैया, अब ना सताओ मोसे सैया, ना बोले मोसे सैया, ना बोले मोसे सैया, ना बोले, ना बोले, ना बोले मोसे सैया. एक लहानशी ठुमरी म्हणा. श्याम दरस बिन नाही रे, श्याम दरस बिन नाही रे, नींदरिया नहीं आए रे, नींदरिया नहीं आए. नैना बसी तुरी साबरी सूरत, नैना बसी तुरी साबरी सूरत, श्याम रंग बिसारत नाही बिसारी, एक घरी चैन आएरी, श्याम दरस बिना नाही रे, श्याम दरस बिना नाही रे, नींदरिया नहीं आए रे, नींदरिया नहीं आए. श्याम 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 नहीं आए रे, श्याम नहीं, श्याम नहीं आए रे, नींदरिया नहीं आए रे, नींदरिया नहीं आए.
धन्यवाद श्री ज्ञानेश्वर नाईक आणि संगाती. मी विनंती करतो के नाईक सरांना जे बुवा आहेत त्यांनी आमचं स्नेहाचं प्रतीक म्हणून आजच्या या कलाकारांना, वेदीवरील कलाकारांना द्यावं. आमच्या प्रती आम्ही आमचे प्रेम व्यक्त करीत आहोत. श्री ज्ञानेश्वर नाईक. संवादिनी साथ करणारे प्रदीप नाईक. आणि तबला साथ करणारे श्री प्रेमानंद आमोणकर. धन्यवाद. पहिल्या सत्रातील हा आता दुसरा आपल्या समोर येत आहेत श्री राजू पेडणेकर. भारत बाणवलेकर व दिलीप गडेकर यांची थोडक्यात रूपरेषा आपल्या समोर सादर आहे. शास्त्रीय गायन सादर करतात श्री डॉक्टर राजू चंद्रकांत पेडणेकर. त्यांना संवादिनीवर साथ करीत आहे श्री दिलीप गडेकर आणि तबला साथ करीत आहे श्री भारत बाणावलेकर. थोडक्यात ओळख. डॉक्टर राजू चंद्रकांत पेडणेकर हे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी म्हणजेच व्यवसायाने दंत शस्त्रक्रिया पदवीधर असून संगीताचे सूरसाधक. सुरुवातीस तबला शिक्षण घेतले श्री राम पेडणेकरकडून. त्यांचे पहिले गुरु श्री कमलाकांत वळवेकर. श्री कलिका विद्यालय म्हापसा येथे त्यांनी शिक्षणाचे प्राथमिक कला आत्मसात केली. श्री रघुनाथ डिचोलकर, श्री रामा पेडणेकर, कमलाकांत वळवेकर यांच्याकडे भजनाचे शिक्षण घेतले व तदनंतर शास्त्रीय संगीताचे धडे गुरुवर्य पंडित गोपीनाथ वाळके तथा पंडित वसंत काडणेकर यांच्याकडून घेतले. व्यवसायाने जरी दाताची सर्जरी करणारे असले तरी इथं संगीताची सर्जरी पण ते व्यवस्थित करतात. त्यांच्याबरोबर त्यांना साथ करणारे श्री तबला साथ करणारे भारत विठ्ठल बाणवलेकर यांचा जन्म 14 जानेवारी 1962 साली नेरूल बारदेश येथे झाला. 1971 सालापासून तबल्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. ते प्रथम गुरु श्रीधर रावजी मापसेकर व तदनंतर पंडित प्रभाकरचारी, पंडित अशोक नावेलकर, सध्या पंडित दिनकर पणशीकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण चालू आहे. आतापर्यंत गोव्याबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र येथे नामांकित कलाकारांना तबला व तानपुरा साथ संगत चालू आहे. मराठी नाटकातून त्यांनी भूमिकाही वटवलेल्या आहेत. गोवा दूरदर्शनवर, आकाशवाणीवरही कार्यक्रम सादर केलेले आहेत. जवळजवळ 33 वर्षे तबला साथ आणि 17 वर्षे शास्त्रीय गायन, ह्याच काळात भजनात साथ संगत. संवादिनी साथ करणारे श्री दिलीप गडेकर. संवादिनी वादकामध्ये असलेल्या काही प्रथित यश संवादिनी वादकात श्री दिलीप गडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्यातील अधा त्यांच्या बोटावर थिरकत असल्याचे जाणवते. एक उत्कृष्ट संवादिनी वादक म्हणूनही ते प्रचलित आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कैलासवासी लाडू गावणेकर यांच्याकडे झालं. त्यानंतर निर्मला पै काकोडे व पंडित वसंतराव काडणेकर यांच्याकडे 25 वर्षे अध्ययन केले. गायन कलाही त्यांनी आत्मसात केलेली असून पंडित दिनकर पणशीकर यांच्याकडे 5 वर्षे गायनी शिक्षण घेतले आहे. बी हायग्रेड आर्टिस्ट म्हणून नोंद झालेले श्री दिलीप गडेकर हे गोवा दूरदर्शन व आकाशवाणीवर संलग्न आहे.
अनेक संमेलनातून त्यांनी दिग्गज गायक कलाकारांना साथ संगीत केलेले आहे. त्यात ओंकार दादरकर, डॉक्टर लक्ष्मीकांत सहकारी, पंडित राजेंद्र वैष्णवी, पंडित वसंतराव काडणेकर, भूपाल पणशीकर, जानवी पणशीकर, अपर्णा जोशी, पंडित मनोहर देशमुख, शशांक मक्तेदार व अनेक. गोवा, पुणे, मुंबई, जयपूर, लातूर, उदयपूर अशा अनेक ठिकाणी संवादितीतून लोकांस त्यांनी भुरळ पाडलेले आहे. एक दिग्गज संवादी निवादक. मी नामदेव सरांना विनंती करतो की आमच्या या श्री नवदुर्गा कला संघ मडकई यांच्यातर्फे त्यांना प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा इथं गौरव करावा. गायक कलाकार डॉक्टर राजू पेडणेकर. संवादिनीवर साथ करणारे श्री दिलीप गडेकर. संवादिनी साथ श्री दिलीप गडेकर. आणि तबला साथ करणारे श्री भारत बाणावलीकर. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला श्री निलेश बाबुराव नाईक यांनी आपल्या बाबाच्या स्मरणार्थ 10,000 रुपये दिलेले आहेत. श्री अनंत शंभू नाईक यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. राजेंद्र गंगाराम कारेकर यांनी ओम साई ज्वेलर्सतर्फे 5,000 रुपये. नरसिंह बाबूसो नाईक स्मरणार्थ श्री पुंडलिक नाईक याच्याकडून 5,000 रुपये. तसेच वसंत बाबूराय गावडे याच्याकडून 5,000 रुपये. तसेच गणेश रमाकांत महाले यांच्याकडून 5,000 रुपये मिळालेले आहेत. कला व संस्कृती संचालनालय व नवदुर्गा कला संघ मडकई यांच्यातर्फे हा जरी कार्यक्रम इथं सादर होत असला तरी अजूनपर्यंत आम्ही प्रतीक्षित आहोत. तसेच आम्हाला आमचे आजचे जे खास प्रमुख अतिथी म्हणून इथं लाभलेले आहेत ते आमचे भाऊ म्हणजे धर्मानंद गोलतकर सर यांनी इथं आम्हाला मदत केलेली आहे. त्यांचेही आम्ही धन्यवाद. लगता